देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वप्रथम श्री गुरुदेव दत्ताला वंदन करून श्री लहिराई मातेला नमन करून तसेच आज ज्या माऊलीचा गजर ओठी विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला त्या माऊलीचा गजर सतत हृदयरूपी काळजात भिडणारा अभंगनाथ स्वरनाथ हा प्रत्येकाच्या ओठी घुमतोय। आता आम्ही बघतोय की आषाढ वारीचा महिना असल्या कारणाने आषाढी वारी निमित्त श्री विठ्ठलाची भजन सेवा किंवा भजन गायन सतोदित आपल्याला घडत असतं आणि विश्वरूपी सेवेचं हा आनंद परमोच्च आनंद क्षणोक्षणी आम्हाला दिंडी भजन कीर्तन गायन ह्यातच होत असतं। त्याचमुळे श्री विठ्ठलाचा नाद मृदुंग नाच पक्वात नाच ताळनाद विठोचा गजर हैना माचा झेंडा रोहिला हा नाच काळजात भिडतोय आणि त्या नादात एकच नाद होतोय तो था दिंदा गिडधा दिंदा पक्वाज वाजतो। याच मृदंगाच्या तालावर बाप्पा मोरया नाचतो। आराध्य मोरेश्वर श्री गणराच्या कृपेने सगळं काही घडतंय आणि तसंच श्री विठ्ठल रूपी विठ्ठल माऊलीच्या चरणाचा स्पर्श व चरणामुळेच आज आम्ही हे काही सर्व काही बघू शकतोय। आज बघतोय की आम्ही न कळताच पाली हेतून श्री सातेरी माई माया देवीच्या आशीर्वादानं न कळताच 15 दिवसातच वाई वारी केली। वाई वारीला म्हणतात आम्ही जवळजवळ मिरज होतोय 100-130 किलोमीटरपर्यंत चाललोय, पण न कळत घडलेला हा प्रवास करता करता त्याची ख्याती त्याची कीर्ती संबंध गोवाभर झाली। मला गोव्यातून अनेक कानाकोपऱ्यातून फोन आले। आमचे सांगायचं म्हटलं तर माननीय मंत्री महोदयाने सुद्धा मला फोन केला, काय बाबा अरविंदास तू बरं करतोय, मीच नाही तर त्या माऊलीच्या कृपेने करतोय आणि माऊलीचा आशीर्वाद या सुसंस्कृत अशा पिढीवर घडला पाहिजे की जी पिढी सुधान पिढी आता आम्ही बघतो हल्लीच 2 दिवसाची बातमी होती ड्रग्स सापडले। हा ड्रग्सचा विळखा 70 पर्यंत पोहोचलाय, तो पोहोचायला नको म्हणून दिंडी गायन भजन कीर्तन हे माध्यम आपण अवलंबलं पाहिजे, कारण त्यामुळेच आपल्या घरातून बालसंस्कार घडण्यात आम्ही यशस्वी होतोय। आज आम्ही बघतोय संगीत हे असं माध्यम आहे, संगीतातून प्रसार तो कुठंपर्यंत माणसाला नेऊ शकतोय। ते माझं कसं मला झालंय तसंच तर इतरांनाही व्हावं संगीताच्या माध्यमातून किंवा इतर कलेच्या माध्यमातून किंवा आपल्या ह्या दिंडी माध्यम गायन वादन कुठच्याही माध्यमातून आपली ही नवीन पिढी तरुण पिढी आज नव्या मार्गाला मार्गक्रमण करेल हे निश्चित यशवंत व कीर्तिवंत। यशातच कीर्ती कीर्तीतच यश सर्वस्व ओम भूर्भुवस्सुः तस्मै कुर्मदेव भर्गो देवस्य धीमहि यो देव नामात् प्रचोदयात्। त्यामुळे सगळं ओम भू आणि भुवस्सुः 3 माध्यमातूनच पृथ्वीचा आकार झालेला गोल गोल पृथ्वीचा आमचा शुभारंभ झालेला आहे आणि त्यातच ओम ध्वनीनाथ श्री शिवशंकर शंभूला वंदन करून आजच्या श्री सातेरी महामाया दिंडी युवा दिंडी पथक आम्ही युवा म्हणण्याचं कारण खूप जणांनी मला म्हटलं का युवा काय युवा दिंडी पथक कसं असतं, युवा आणि महिला जास्त असं गोव्यात कानाकोपऱ्यात फक्त सातेरी महामाया दिंडी पथक किंवा श्रीराम दिंडी पथक किंवा आणखी काही दिंडी पथक, पण एकमेव असं दिंडी पथक आम्ही रजिस्टर केलं की सातेरी महामाया युवा दिंडी पथक पाली संतांनी, कारण त्यात
नवीन युवकांना आशा विचारली की यामध्ये युवा आहे आणि युवा असल्या कारणाने युवांना संधी उपलब्ध आहे आणि युवा वर्ग या दिंडी भजन माध्यमाला वळला पाहिजे म्हणूनच मी युवा दिंडी पथक हे नामकरण केलंय. त्यामुळेच आज या आमच्या सातेरी महा दिंडीच्या पथकाच्या वतीनं आज आमचे नवीन हौशी नाव काय होतं? त्यातच आज आमचे परममित्र श्री अर्जुन गावकर सर हे संगीत शिक्षक असून जवळजवळ गेली अनेक वर्षे तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही सुद्धा संगीत मी सुद्धा कला अकादमी संगीत थोडंफार घेतलं आहे गोवा कला अकादमी माध्यमातून. आता मी सुद्धा संगीत विशारद झालो आहे. आता संगीतदार तबल्यामध्ये मी संगीत माध्यमात केली आणि आता पुढील शिक्षण हे माझं असंच चालू असणार आहे आणि चालू असतं. त्या संगीतालाही काय अंत नसतं, आधी अंत काही नसून ते अजरामर आहे. ते आपण शरीरात ताण असायला पाहिजे, शिकलं पाहिजे. म्हणून आज आम्हाला लाभलेले असेच आमचे संगीत शिक्षक श्री अर्जुन गावकर यांचं तप परिश्रम आणि त्याच परिश्रमाच्या माध्यमातून मी जेव्हा जजमेंट करायला गेलो होतो, मग परीक्षा म्हणून गेलो होतो, तेव्हा मी ह्या मुलांना बघितलं. सांगायचं तात्पर्य एवढंच की 70तून जवळजवळ मला वाटतंय किंचित एवढी लहान मुलं भजन करताना मी बघितली आणि ह्या कोपऱ्यात तर नाही, फक्त केरी साईडला असेल, पण आमच्या 70 संबंध वाळपई भागातून एकमेव अशी ही सावड्डे आमच्या अर्जुन सरांनी केलेली मुलं, त्यांचा अभंग मी ऐकला आणि खरंच सुसावी असे अभंग त्यांचे सादर केले, स्वतः टाळ वाजवून. आणि एकापेक्षा एक सरळ अभंग आहेत ते स्पर्धेत सादरीकरण असं असलेलं हे दर्जेदार युवा आणि बाल भजनी गायक आज सर्वांचं मी माझ्या वतीनं सर्वप्रथम इंद्रेश आमच्या संयोजक आमच्या दिंडी पथकाच्या प्रमुख विद्या सावंत ह्या किंचित कुठेतरी बाहेर राहिल्या कारणानं मी संयोजक म्हणून श्री कुमार इंद्रेश गावकर ह्याला विनंती करतो की सर्वप्रथम त्यांनी या आजच्या कार्यक्रमाचे संगीत शिक्षक श्री अर्जुन गावकर सर यांना पुष्प प्रदान करावं. तसेच या भागाचे आणखीन एक आमच्याच भागाचे संगीत शिक्षक तबला वादक यांनी आम्हाला सुद्धा अनेक तासात केलेले असे संगीत शिक्षक आणि आमचे मित्र श्री तसेच श्री शिवदास खोत तबलावादक उत्कृष्ट तबलावादक, कीर्तन साथ, गायन साथ, भजन साथ, पखवाज साथमध्ये उत्कृष्ट पखवाज वादक असे अनेक बक्षिसप्राप्त कलाकार, त्याला सुद्धा आज इथं या पथकातर्फे साथ संगत त्यांची लाभ आहे. त्यांना सुद्धा आमचे विघ्नेश आयकर यांनी पुष्प प्रदान करावं. तसेच या बाल कलाकारातील एक आमचे प्रमुख गायक कलाकार आहेत, त्यांना आमच्या मंडळातील इतरांनी पुष्प प्रदान करावं. दशरथ जी एक घ्या तिघांमध्ये प्रथमेश दीप, त्यानंतर प्रथमेश सावंत यांनी पुष्प प्रदान करावं. लवकरच या सुश्राव्य अशा भजन संध्येचा आस्वाद सर्वांनी घ्यावा आणि बालकांना उत्तेजन द्यावं, हाच हेतू अनेक सर्वप्रथम गायकांना पुष्प प्रदान करण्यात येत असून मी माझ्या वतीनं, माझ्या दिंडीच्या वतीनं, माझ्या सर्व वारकरी माऊलीच्या वतीनं सर्वांना सुशाळ असं आभार व्यक्त करते आणि त्यांनी आपली भजन मैफिलीला सुरुवात करेल हीच विनंती करतो. धन्यवाद. कोणाची तरी जावी राहिलेली आहे.
टू व्हीलरची का फोर व्हीलरची असून त्यांनी आमच्या मंदिरापाशी येऊन संपर्क करावा.